सध्या पुण्यनगरी आषाढी एकादशीचा जो वारी सोहळा पुण्यामध्ये चाललोय, त्यामुळं ही सगळी पुण्यनगरी सध्या पावन झाली आहे। सकाळची दवबिंदू धर्तीवरती आणखीही सुकले नसले तरी सुद्धा वारकऱ्यांच्या लाखो पावलांमुळं ही पुण्यनगरी आज पावन झालेली आहे। खरं तर इथं वारकरी या पुण्यनगरीमध्ये लाखो मोठ्या संख्येने येतच आहेत, मात्र आपल्याकडे आज एक नवीन वारकरी आहे आणि तो आहे पुण्यातल्या IT क्षेत्रातला। ऐकून थोडंसं आश्चर्य वाटलं ना, पण हो, ही आहे IT दिंडी। नेमकं काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया। आपल्यासोबत स्वतः IT दिंडीतले सहभागी झालेले IT वारकरी आपण त्यांना म्हणूया। ही IT दिंडी ही संकल्पना नेमकी कशी सुचली, याच्या पाठीमागचा हेतू काय होता काढण्याचा? ती म्हणजे IT ही टेक्नॉलॉजीच्या संबंधातली आहे सगळं, पण त्याला संस्कृतीची कुठेतरी जोड असावी, संस्कृतीचा आपला बेस असावा आणि आपण त्याच्यामध्येच करावं, म्हणून ही IT दिंडी करण्याचा उद्देश। दिंडीला किंवा वारीला खूप प्रगल्भ असा वारसा आहे। तो वारसा आपल्या टेक्नॉलॉजी जरी असलो तरी तो आपण जपावा आणि ही वारी पुण्यात येते दरवर्षी, मग त्याच्यात आपणही सहभागी व्हावं। नक्की काय करतात वारकरी, नक्की कसे हे ते चालत येतात, चालत जातात फक्त विठोबाच्या नावासाठी। सध्या हे जे काही तुमचं IT दिंडी ही संकल्पना आहे, कुठून कुठपर्यंतचं अंतर तुम्ही पार करता आणि किती लोक तुमच्या या ग्रुपमध्ये आहेत? सध्या ह्या ग्रुपमध्ये जवळपास 1500 वगैरे लोक आहेत जोडले गेलेले आहेत आणि ही पुणे टू पंढरपूर अशी संपूर्ण जाते। सगळ्यात जास्त सहभाग असतो ते पुणे टू आळंदी आणि मग आळंदी टू पुणे आणि पुणे टू सासवड, इथे सगळ्यात जास्त सहभाग असतो। सर, पुणे टू सासवड सहभाग असतो, आळंदी ते पुणे असं असतो म्हटले सर। कशा पद्धतीनं म्हणजे तुमचं हे कोऑर्डिनेशन चालतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सुट्टी कशी काय मिळते? IT क्षेत्रामध्ये सुट्ट्यांचा खूप मोठा संघर्ष करावा लागतो, कसं एकंदरीत काय असतं की IT क्षेत्र म्हणलं की स्ट्रेस, सगळीकडे स्ट्रेस आहे लोकांमध्ये, त्यांची ड्युटीज हे ते सगळं असतं। पण ॲक्च्युली तसं पाहिलं गेलं तर ह्यांनी मग ती पहिले कल्पना मांडली, म्हणजे 20-21 वर्षापूर्वी मांडली आणि तसं लोकांनी हे केलं। 700-800 वर्षाचा वारसा असलेली ही वारी जी आहे ती कशी होते, वारीच्यामध्ये कसं होतं? आता आपल्याला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपण हळूहळू टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स गोष्टीमध्ये चाललेलो आहे, तर आपली संस्कृती आहे, ही वारी आहे, ती जर अशी लोप पावली, तशी पावणार नाही, कारण हे बाकीचे वारकरी आहेत ते त्याला मेंटेन करणार, तर त्याला हातभार लागला पाहिजे, म्हणून आम्ही पण त्या वारीमध्ये सहभागी झालेलो आहे। आणि ह्या वारीचं वैशिष्ट्य कसं आहे की आम्ही सुरुवात केली होती आळंदी टू पुणे, त्याला भरपूर असायचे, त्याला आमच्या काय 25-30 बसेस असतात, त्या आम्हाला 3-3:30ला घेऊन आम्हाला 5-5:30ला सोडतात आळंदीला, मग तिथून आम्ही पायी येतो, अशी आमची वारी असते आणि आमची JM रोडला संपते। नक्कीच ही संकल्पना खरं तर येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचलीच पाहिजे। IT वारी खरं तर टेक्नॉलॉजी आणि संस्कृतीचा हा एक संगम आहे। सर, ही जेव्हा कल्पना ज्यांना सुचली तेव्हा किती लोक तुमच्या या ग्रुपमध्ये होते आणि तेव्हाची सुरुवात कशी होती? याला काही अडथळे आले? कारण बऱ्याच वेळा IT क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करतो सुट्टीसाठी खूप मगजमारी करावी लागते आणि सुट्टी मिळत नाही, खरं तर काय सांगा? ॲक्च्युली ती तशी परिस्थिती पूर्वी होती, पण तुम्ही जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं असेल तर तुम्ही सुट्ट्या वगैरे व्यवस्थित आधी कल्पना देऊन सुट्ट्या घेऊ शकता। फक्त त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा तो इंटेंट पाहिजे की नाही, मला वारीसाठी जायचं आहे। बऱ्याच वेळा लोकांना इच्छा नसते, पण जसं सरांनी सांगितलं, तुम्हाला वारसा जपायचा आहे आणि आपण पुणे या शहरात आहे की आपल्याला आपल्या इथून वाऱ्या जातात, तर कदाचित आपण पूर्ण करू नाही शकणार पूर्ण वारी, जी 650-700 किलोमीटरची असते, पण आपण निश्चित एक दिवस जाऊ शकतो। आपण मॅनेजमेंटला कल्पना देऊ शकतो की मला इंटरेस्ट आहे, एक वारसा आहे तो मला जपायचा आहे आणि पुण्यातच आहे, तर आपण तसं प्लॅन करून जाऊ शकतो। आणि त्याप्रमाणेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही जी IT दिंडी आहे यांनी 10 सुरुवात करून साधारण 1500पर्यंत आता सहभागी झालेत IT लोक, IT आणि नॉन IT दोघांमधले। आणि मी सकाळी ऐकलं की साधारणतः 25 ते 30 बसेस सकाळी 3:30 वाजता निघतात आणि त्या तुम्हाला आळंदीला सोडतात। बरं, आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे की मॅनेजमेंट वगैरे केल्यानंतर आपण IT दिंडीमध्ये सहभागी होऊ शकतो, पण बरेच असे लोक असतात त्यांनी काहीही मॅनेजमेंट केलं आणि कितीही मॅनेजरला शिफारशी टाकल्या तरी सुट्टी काही मिळत नाही। मग IT दिंडीने असा काही उपक्रम राबवलाय का की कंपनीमध्ये ज्यांना दिंडीमध्ये सहभागी व्हायचे अशा कर्मचाऱ्यांच्या मॅनेजरशी बोलणं किंवा कंपनीशी बोलणं, सुट्ट्यांबाबत काय म्हणजे बोलणं केले का तुम्ही? नाही, अजून त्या स्तरावर नाही आहे। इथे तुमचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल सहभाग असतो। फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक IT किंवा एक एम्प्लॉई आहात आणि तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे,
तर तुम्ही तुमचा सहभाग नोंदवा आणि 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 त्याप्रमाणे मग आय टी दिंडीमध्ये सहभागी व्हा आणि त्यांच्या ज्या फॅसिलिटीज आहेत, बसेसच्या फॅसिलिटीज, स्नॅक्सच्या फॅसिलिटीज, त्याचा पण उपयोग होतो आणि ते तुमचा सहभाग हा सुखकर आणि सोपा करते. आय टी दिंडीचं प्रामुख्याने तेच हे आहे. ओके सर, हा प्रश्न होता ओके. की ह्याच्यामध्ये सुट्टी कशी मिळणार ते. आता ह्याच्यात ब्युटी काय माहिती का, ह्याच्यात काही आहेत ना हायर म्हणजे कंपनीचे मालक वगैरे सुद्धा ह्याच्यात सहभागी होतात. आनंद देशपांडे जे परसिस्टंटचे ते गेल्या वर्षी आमच्या वारीत होते. तर तसे कोणी लोक असतात, माझा ते परसिस्टंटला प्रॉब्लेम राहणारच नाही, त्यांची वारी म्हटलं की त्यांना मिळणारच सुट्टी. तसं आता हे सुद्धा एक आय टी कंपनीचे मालक आहेत. मी पण एका आय टी कंपनीत होतो, आत्ता नाही आहे, पण आय टी कंपनीचे मालक सुद्धा ह्याच्यात असतात, तर ते आपल्या एम्प्लॉईजना देणारच. तर तसा प्रॉब्लेम बहुतेक येत नाही. आणि कसं असतं, इच्छा असेल तिथं मार्ग निघतो, त्याच्यामुळे सगळे लोक होतात. म्हणजे की काय रात्री झोपच लागत नाही, आता उद्या सकाळी जायचं आहे म्हणून. तर तसं ते घडून येतं. आणि मुख्य काय माहिती आहे का, संस्कृती जपणे. कारण ह्याच्यामध्ये कसं आहे की आता ही ग्लोबल झाली, आता एक लंडनला निघाली दिंडी आणि US ला पण निघाली, तर ते तसं पसरतं. कारण जे आय टीमधली लोक आहेत ते सगळे जगभर पसरलेले आहेत, मग ते त्या आयडिया तिथं पण टाकतात आणि तशाही येतात ते. सर, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे ही संस्कृती पुढच्या पिढीसाठी आपण खरं तर जपतोय. पण या तुमच्या दिंडीमध्ये किती असे लोक आहेत जी तरुण वयातले आहेत, 20 ते 25, 25 ते 30 वयोमर्यादा आता ही छोटी मुलगी आहे, ही स्वतः तुम्हाला सांगू शकेल. ती आता गेल्या 3 वर्ष येते. पहिल्या वर्षी वगैरे तिला त्रास झाला, पण आता ह्या वर्षी तिने ते अकाउंट केले. काय नाव बाळा तुझं, किती वय आहे तुझं? मी आणि श्रुती किती वर्ष पावसे. आहे? मी श्रुती पावसे. मी 14 वर्षांची आहे. हे माझं वारीचं 3रं वर्ष आहे. ओके. आणि कसा अनुभव आहे, गेले 3 वर्ष झालं तू यांच्यासोबत चालत येतेस, आणि पुढे फ्युचर प्लॅन काय आहेत? IT मध्ये जॉब करायचे? तसं काही ठरलेलं नाही आहे, पण वारीला तर येतच राहीन मी. कारण हा खरंच एक खूप वेगळा अनुभव असतो आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी हा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यायला पाहिजे. ओके. आणि हे IT दिंडीशी कशी जोडली गेलीस तू? माझे बाबा आहेत, ते 25 वर्षांपासून IT दिंडीसोबत जातात, तर मग मी पण त्यांच्यासोबत जायला सुरुवात केली. खरं तर आपण पाहिलं तर अगदी चिमुकल्यापासून ते मोठ्यापर्यंत ही IT दिंडी खरं तर टेक्नॉलॉजीपासून ते संस्कृतीपर्यंतचा हा प्रवास, संस्कृती जपण्यापर्यंतचा हा प्रवास यांचा सुरू आहे. खरं तर यांना खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या वारीमध्ये यांचा हा प्रवास सुखकर राहो हीच विठुराया चरणी प्रार्थना. पुणे लोक, प्रिया मोरे.